बाहेरचे कोणतेही मसाले न वापरता सगळे मसाले घरीच बनवून पनीर मसाला आपण घरीच करणार आहोत। तर बघू शकता खूपच चमचमीत पनीर मसाला तयार होते। तर 2 मध्यम आकाराचे कांदे, 1 टोमॅटो, 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी अद्रक आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे। तव्यावरच भाजायचं म्हणजे खूप छान फ्लेवर येते। तर आधी पहिल्यांदा पाणी किंवा तेल न टाकता छान भाजून घ्यायचं आहे। थोड्या वेळाने छान भाजल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि 1 बिडगी मिरची टाकायची आहे। पुन्हा छान परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचा पाणी टाकायचं आहे म्हणजे कांदे आणि टमाटे छान शिजले पाहिजे। आता हे बारीक मिक्सरमधून पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। तर आपली पेस्ट तयार आहे। आता 250 ग्रॅम पनीर घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आणि गरम मसाला, धने पावडर, लाल तिखट, हळद, मीठ टाकून 10 मिनिटासाठी पनीर मॅग्नेट करायचं आहे। पनीर मॅग्नेट झाल्यावर पनीर छान तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। आता दुसरं 4 चमचे तेल घेतलं आहे कढईमध्ये, त्याच्यामध्ये सगळी प्युरी आपल्याला टोमॅटो आणि कांद्याची टाकायची आहे। छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्येच गरम मसाला, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धने पावडर, थोडीशी मीठ, थोडंसं हळद टाकायचं, पुन्हा छान परतून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकायचं, छान शिजू द्यायचं। त्याच्यामध्येच